ग बायको माया, काय झालं दोघींना? काय नाही, कुठे काय. मॉम, तुझ्या फेस कडे बघून सरळ सरळ कळतंय काहीतरी बिनसलंय तुझं. माया, काय झालंय? कुठे काय, काही नाही झालंय. इट्स ऑल गुड, नथिंग सिरियस. शुअर? या. अनन्या, सांगशील का काय झालंय? चिल आउट गाइस, कळेल लवकर. बाबा बसा. दादा लवकर ये. अनन्या, काय झालं? इथे का बोलवलंयस? कळेल, लवकरच कळेल. आज सगळ्यांसाठी गोड पदार्थ आहे. खेळी घालून चिरा केलाय मी. आणि हो, कोणीच नाही म्हणायचं नाही हा, सगळ्यांना खावा लागेल. मी नंतर घेते, जास्त घेणार आहे. आईसाहेब, आज काय स्पेशल? सांगते, आधी घ्या तर तुम्ही. थँक्यू. वेदा, वेदा, वेदा बाळा. आई, मला झोप येत नाहीये. अंगाई का ना प्लीज. माझा विचार आहे की अथर्व आणि वेदाला वेगळं करायचंय, जवळ येऊ द्यायचं नाहीये. तर आज वा, फॅमिली पिक्चरचं ड्रॉइंग काढते मुलगी. मीरा, वेदा, अथर्व, क्या बात आहे. आज ड्रॉइंग काढते. उद्या त्याला परत बाबा म्हणून हाक मारेल. आणि हे सगळं त्या स्टुपिड मीरामुळे. माया, मंजरी मॅडम, ओ गॉड,
पुन्हा मला छडीने फटके द्यायला आले नाहीत ना या? माया, तू पाहिलंस वेदाने किती छान चित्र काढले ते? आधी ती बाबाने आईला जाळलं असं चित्र काढायची आणि आता तिने आई, मुलगी आणि बाबा असं चित्र काढलं. मला खूप आवडलं ते चित्र. सॉरी मॅडम, तुम्हाला आवडलं असेल ते चित्र, पण मला अजिबात आवडलं नाहीये. मूर्ख मुलगी, अक्कल आहे तुला? तुला काय वाटलं? तुला खरंच ते चित्र आवडलं? ते चित्र डोळ्यात रुततंय, माझ्या काळजाला टोचतंय. तुला कळतंय माया? ते चित्र वेदाच्या डोक्यातून कागदावरती उमटलं. याचा अर्थ कळतो तुला? तिच्या मनात तिचा बाबा कुठेतरी चांगला झालाय आणि हे सगळं त्या मीराने पेरलंय तिच्या डोक्यात. याचा अर्थ कळतो तुला? याचा अर्थ ती मीरा जिंकली आणि मी हरले.